भारतीय जनता पार्टी कार्यालय लोहाचा उद्घाटन सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता विश्वनाथ संकुल बस स्टँड समोर लोहा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला। प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब उपस्थित होते। माननीय आमदार श्रीजयाताई चव्हाण व तसेच अमरनाथ राजूरकरजी हेही उपस्थित होते। शुभेच्छुक गजानन सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लोहा, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद लोहा, माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी सर्व कार्यकर्ते व तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले। ते म्हणाले, लोहा कंधार विधानसभेच्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या। भाजपचे या भागातले ज्येष्ठ नेते सन्माननीय सावकार बिनवई, नांदेड महानगरपालिका माननीय अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, एकनाथ पवार, दयानंद सूर्यवंशी, चंद्रशेखर पाटील, बालाजी पांडागळे, विजयराव धोंडगे, भीमराव धोंडगे, माधव घुसडे, डॉक्टर सुनील धोंडगे, बबनराव निर्मले व सर्व पत्रकार व तसेच भाजपचे जुने ज्येष्ठ नेते यांचे आभार त्यांनी मानले। हा कार्यक्रम संपूर्णपणे पाहण्यासाठी वाट पाहत होतो। ज्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा संवाद मेळावा संपन्न होणार आहे ते आपल्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार झालेले आहे। आदरणीय साहेबांचं भारतीय जनता पार्टी लोहाच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागतम विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिभेचं पूजन करायचं आहे। ज्यांच्या एकत्रित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली अशा दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन होत आहे। भारत मातेच्या रक्षणासाठी असंख्य वीरांनी आपलं आयुष्य भारत मातेसाठी अर्पण केलं, त्यांची आठवण म्हणून आपण भारत मातेच्या प्रतिमेचं या ठिकाणी माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करत आहोत। ज्यांच्या येण्याने, ज्यांच्या आगमनाने हा संपूर्ण परिसर अत्यंत आनंदमय, अत्यंत तेजोमय झाला ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशा आदरणीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण त्यांचा यशस्वी या ठिकाणी सन्मान करणार आहोत। मी भारतीय जनता पार्टीचे लोहा तालुक्याचे 3 मंडळाध्यक्ष
आदरणीय गजानन सुरेश साहेब, आदरणीय शरद पाटील पवार साहेब आणि व्यक्तिमत्व सिद्ध झालेलं आहे जे कुठल्याही परिचयाचे मोठच नाही, ज्यांनी आपल्या नांदेड जिल्ह्याचे नाही तर संबंध महाराष्ट्र नव्हे तर देशभरात त्यांची ख्याती झाली, ज्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना उचलून अगदी मोठ्या पदावर विराजित केलं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान। मेळाव्याचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, उपस्थित अमरभाऊ राजूरकर, एकनाथदादा पवार, खेरवासावकर बिडोई, मंडळ अध्यक्ष शरद पाटील, बालाजीराव पांढरे, गंगाप्रसाद येन्नावर, चंद्रशेखर पाटील, ॲडव्होकेट विजय दोंडके साहेब, डॉक्टर सुनील दोंडके साहेब, बबनराव निर्मले, नागनाथ चुडावकर, बजरंग यादव, गीते महाराज, बी.एन. कांबळे, उपस्थित भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते, आपल्या पत्रकार बंधू आणि अशोकराव साहेब आणि पक्षावर प्रेम करणारे उपस्थित सर्वजण, आपण आज कार्यकर्त्या संवाद मेळावा साहेबांना निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांची हितगुज व्हावं, कार्यकर्त्यांचं मत ऐकून घ्यावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक जास्तीत जास्त जागा नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो आणि पक्षाची ताकद ही भारतीय जनता पक्षाची लोहा विधानसभेमध्ये कशी वाढेल यासाठी आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सूक्ष्म असं नियोजन करून सामान्य कार्यकर्त्याचं मत ऐकून आपल्याला पक्ष कसा मजबूत करता येईल यासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या साहेब उपस्थित झाले। साहेब, आम्ही लोहा विधानसभा आणि लोहा शहरातर्फे आपला मनपूर्वक आपल्याला अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आम्हाला तुम्ही लोहा शहरामध्ये आणि आमच्या विधानसभा लोहा मतदारसंघामध्ये आपण वेळ दिला आणि येथील लोहा शहरातील असो या विधानसभातील जनता असो तर आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या मार्गदर्शक काम करण्यासाठी तयार आहे। पत्रकार बंधूंचा नामोल्लेख झाला नाही, माफ करा। उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू, त्यांनी 5 वर्षे सतत माझ्यावर मी केलेल्या कामाचं शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांनी प्रसिद्धी दिली आणि माझ्या चुका असो की माझा काम चांगला असो माझ्याशी समर्थन केलेलं आहे। आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं अभिनंदन। साहेब, लोहा शहरामध्ये आम्ही सर्व मंडळ अध्यक्ष शहरामध्ये
तालुक्यामध्ये आम्ही एका मतानं एका दिनानं काम करून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मनातून आम्ही प्रयत्न करणार आहे. आमच्या मनात कुठली कसल्याच प्रकारची शंका किंवा आमच्या मनामध्ये काही असं काहीच नाहीये. जे बाहेर चर्चा बऱ्याच जणांची करतात की शरद पाटील आणि गजानन सूर्यवंशी नाही. आम्ही एका मनानं आम्ही 5 वर्ष शहरात काम केलो. आमच्या अंतर्गत काही झालं असत पण आम्ही असं बाहेर कुठं आणलो नाही तर आमचा फायदा कोणाला घेऊ दिला नाही. आणि एका मनानं लोहा नगर परिषदेमध्ये काम केलो. लोहा नगर परिषदेमध्ये विकास कामामध्ये मला सर्व नगरसेवकाने बहुमूल्य साथ देऊन शहरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे काम करण्यामध्ये आणि काम न होण्यामध्ये कोणाकोणाचे हात होते आपल्या सर्वांना माहिती आहे. मी कोणा यामध्ये काही सांगत नाही. साहेब शहराचे विकास कामं करत असताना लोह्याचे सर्व 20ला 20 नगरसेवकांनी मला साथ दिली. काँग्रेस पक्षाचे 4 होते आणि भारतीय जनता पक्षाचे 13 असे 17 नगरसेवकांचे स्वीकार 2. पण सभागृहातून मला कुठला विरोध झाला नाही साहेब. 5 वर्ष माझे जवळपास 68 ते 70 जनरल बॉडीच्या मीटिंग झाल्या. 10 ते 15 मिनिटात साहेब मीटिंग झाल्या. मला कोणत्याही नगरसेवकाला असं त्रास दिला नाही. पण शहरामध्ये नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशीच्या कार्यकाळात काम होऊ नये म्हणून शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात काम न होण्याचा दृष्टिकोन काही लोक काही मंडळी आजपर्यंत करत आलेली आहे. तरी वरिष्ठ नेत्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता म्हणून लोहा शहराचे विकास काम मी करू शकलो. भविष्यात लोहा शहरामध्ये काम कोण करते काम कोण करत नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे साहेब विकासाच्या दृष्टीने लोहा शहराची जनता आज भी विकासाकरता आपल्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्याकडे पाहत आहे. भविष्यात होणार आहे. भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात सत्ता आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि भारतीय जनता पक्षाची नगरपालिका नक्कीच लोहा नगरपालिका असो की जिल्हा परिषद सर्कलच्या भाग असो जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात हे लोहा शहराची जनता देण्यास तयार आहे साहेब. कारण त्यांना विकास पाहिजे कुठल्या प्रकारचा त्रास पाहिजे नाही आणि हे देऊ शकते भारतीय जनता पक्षाचे आपण सर्वजण साहेब. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या मार्फत लोहा शहरात विकास होणार आहे हे लोहा शहराची जनतेला माहिती आहे. आणि साहेब आता तर तुमची भक्कम पहिल्यापासून साथ राहिलेली आहे. आता तर तुमचा कृपा आशीर्वाद लोहा शहरावर असू द्या. नक्कीच लोहा शहरात आणि तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आम्ही सर्वजण मंडळाध्यक्ष सर्व कार्यकर्ते आणि आमच्या सोबत काम करणारे सर्व एका मनानं काम करून भारतीय जनता पक्षाची ताकद लोहा शहरात लोहा तालुक्यामध्ये आम्ही नक्कीच वाढवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी सर्वांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आमच्या सर्व मंडळाध्यक्षाच्या वतीनं आमच्या सोबत सर्वजण काम करणाऱ्याच्या वतीनं आम्हाला सर्व जे मदत करतात त्यांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो साहेब. आणि माझे 2 शब्दाचे कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकनेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, आपल्या ह्या भागाचे निरीक्षक पवार साहेब, लोहा शहराचे अध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, लोहा तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र शरद पाटील पवार, दुसरे अध्यक्ष चंद्रसेनजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय हिरबा सावकार सूर्यवंशी, गीते साहेब चुडावकर, कंधारचे महानगर शहराध्यक्ष पिंटू, त्याचबरोबर विजय पाटील धोंडगे साहेब, सुनील पाटील धोंडगे साहेब, बालाजीराव पांडागळे, गगन निर्मले, सर्व उपस्थित जे मुसळीची इथे उपस्थित सर्व लोहा शहरातून आलेले सर्व बंधूंनो, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, आज हा संवाद मेळावा येणाऱ्या ह्या 3 महिन्यामध्ये
आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका होणार आहेत. सगळ्यात पहिले निवडणूक होणार आहे ती नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या 13 नगरपालिका, त्यापैकी आपली लोहा ही नगरपालिका आहे. लोहा नगरपालिकेचं इलेक्शनचं वातावरण चालू. अध्यक्ष डायरेक्ट लोकांतून आहे. एकच तिकीट होणार आहे अध्यक्षाचं. 20 नगरसेवक राहणार आहेत. 20-21 अशी ही तुमची बॉडी राहणार आहे. आत्ताच खाल्ल्या आपल्या बजू सावकारने सांगितलं की मी आणि माझ्यामध्ये आणि आपले शरद पवार मध्ये कुठले मतभेद नाहीत, हे नाही. आणि मतभेद जर तुम्ही केला की त्यांना हंतच तुम्हाला सांगायला तुम्ही दोघांनी अनुभव घेतलेला आहे. पहिले गजू आमच्याकडे होता, मध्यंतरी 2 वर्ष गेला होता, वापस पुन्हा आला की चला. आणि हे तिकडे होते, तिकडून इकडे आले. दोन्हीकडचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही दोघं तर चुकून जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ज्याचा कोणाचा चांगला असेल काय बघतील पूर्ण भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे की बाबा सर्वे करा, हे करा, ते करा, करतील. दोघे सारखे असतात, 19-20 असतात. पण ज्याचं योग्य चालत लोकांमधून ज्याचा आवाज येईल की बाबा तिकीट द्या, त्याला तिकीट देण्याचं काम आशीर्वाद जवान करतील. आणि दोघांनी एकोपाने राहावं लागेल. कोणीही अध्यक्ष झालं दोघांना एक राहावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला इथं कंधार मध्ये आपल्याला चांगलं राहायचं असेल, भविष्य आपलं चांगलं ठेवायचं असेल, तर तुम्हाला दोघांना एकत्र राहून कुठलाही मनभेद न करता दोघांनी मिळून 20 जागा निवडून आणल्या पाहिजे. त्याकरता दोघांनी ताकदीने पाहिजे. तुमच्या मागं अशोकराव चव्हाण साहेब तन मन धनाने सगळ्यांनी साम दाम दंडभेद सगळे घेऊन तुमच्या मागे. त्यावेळेस कंधारमध्ये सगळं सापडलेलं आहे. मागच्या वेळेस खासदारकीला भिंगे होता म्हणून निवडून आला त्यांनी. आणि यावेळेस तुम्ही 3 जण उभारले म्हणून त्याने यावेळेस आमदार झाला. काय तर आमदारच झाला नसतो. तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांची बेरीज तर 1,60,000. त्याच्यामुळं यावेळेस ताकदीने लढायचंय. कुठलाही मतभेद ठेवायचा नाहीये. सर्वसिंग पाटील तुम्हाला महाराकोळी चांगलं बघा. तुम्ही इकडं जे सावरगाव आहे ते चांगलं बघा. कलंबर तुम्ही बघा. सगळेजण वाटून घ्या. एकेकाने वाटून घेऊन अध्यक्षांकरता भारतीय जनता पक्षाची आट होती की 45 वर्षाचा अध्यक्ष पाहिजे. पण कंधार लोह्याकरता साहेबांनी खास बाब म्हणून सांगितलं, हा मतदारसंघ जरा खास आहे, त्याकरता अध्यक्षाची आट बाळगा. त्याच्यामुळे सगळे 50-55 अध्यक्ष केलेले आहेत आपले सगळेजण. आणि सगळे ताकदवर अध्यक्ष आहेत. त्यामुळे येणारी ही नगरपालिका असो की जिल्हा परिषद असो, कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा आपला झेंडा त्या सगळ्या ठिकाणी फडकला पाहिजे. त्याकरता सगळेजण येऊन ताकदीनं आज शपथ घेऊन आपण सगळेजण एक वचनीने सांगून की साहेबांना वचन देऊन की बाबा येणाऱ्या काळामध्ये कुठलाही मतभेद न ठेवता, कुठलंही भांडण न ठेवता, काही न ठेवता आम्ही येणारी ही नगरपालिका असो की जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो ती आम्ही ताकदी लढून आणू. मित्र, अजून एक आनंदाची गोष्ट आहे. आपल्या बावनकुळे साहेबांनी परवा ठराव आणला कॅबिनेटमध्ये. जसं नगरपालिकेला 2 कॉप मेंबर आहे, तसं पंचायत समितीला पण 2 कॉप मेंबर राहणार. ते तर आहेच आहे. जिल्हा परिषदला पण 5 कॉप मेंबर आपल्याला घ्यायचे. एखादा विषय झालं त्याचा विचार साहेब करतील. त्याच्यामुळे तुम्ही फिकीर करू नका. येणाऱ्या काळामध्ये ताकदीने लढून आणि साहेबाला गिफ्ट म्हणून, आणि येणाऱ्या 28 तारखेला साहेबांचा वाढदिवस आहे, त्याची गिफ्ट म्हणून तुम्ही लोहा नगरपालिका पुढे निवडून झाल्यानंतर साहेबाला गिफ्ट द्यावी अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. लोहा आणि कंधार विधानसभेच्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दीपावली स्नेहमिलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले भाजपाचे या भागातले ज्येष्ठ नेते सन्माननीय केबाब सावकार बिडवई, नांदेड महानगरपालिका महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, एकनाथ पवार,
गजानन सूर्यवंशी, शरद पवार, चंद्रसेन पाटील, बालाजी पांडागळे, भीमराव धोंडगे, विजयराव धोंडगे, नागराज सुडावकर, माधव भुसळे, देवीदास गीते महाराज, डॉक्टर सुनील धोंडगे, बबनराव निर्मले, बी.एन. कांबळे, गंगाप्रसाद यन्नावर, ऋषिकेश मैड, बजरंग यादव. आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया, सोशल मीडियाचे सर्व माझे सहकारी आणि भाजपाचे सर्व माझे या भागातले जुने ज्येष्ठ नेते, बंधूंनो आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी यातल्या नेतृत्वाचे आभार मानतो की आज गोव्यामध्ये दीपावलीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आज या ठिकाणी सहभागी झालेला आहात आणि आपण माझे तुमचे सत्कार या ठिकाणी केला. माझ्या बरोबर या सर्व सहकारी मित्रांचंही स्वागत केलं, त्याबद्दल मी संयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की लोहा कंधारमध्ये जी एकजूट मला आज पाहायला मिळते ती कधी एकजूट याच्या अगोदर पाहिली नव्हती हे मला मुद्दाम कबूल केलं नाही. आणि त्यामुळे तुमच्या यशाची पुढचं पाऊल जे खऱ्या अर्थाने आहे, तुमचे यश एकजुटीवर अवलंबून राहणार आहे. आपण सर्वांनी अनुभव घेतलाय, सर्वांमध्ये फाटाफूट कशी केली जाते, कशा पद्धतीने मतभेद केल्या जातात आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात हे आपण सर्वांनी बारकाईने केलं. आणि त्यामुळे मला मुद्दाम सहकारी मित्रांना सांगायचं आहे, इथे कुठलाही मतभेद नाही, कुठलाही गटतट नाही, कुठलाही एकमेका संदर्भामध्ये दोषारोप नाही. ही सर्व मंडळी जी व्यासपीठावर आहे एक दिलाने एकजुटीने काम करण्याकरता कटिबद्ध आहे. शरद पवार उजवीकडे, सूर्यवंशी डावीकडे आणि मध्ये मी आहे फेविकॉल सारखा त्यांना बांधायला. चिंताच करू नका, मी पण चिंता करू नका. अभिनय तो कमी नाही हे मला मुद्दाम सांगायचं आहे. त्यामुळे मला खात्री आहे, नाव शरद पवार आहे म्हणजे तुम्ही वेगळे आहात असं नाही. शरद पवार म्हणजे वेगळा विषय आहे, पण तुम्ही काही कमी नाही. तुमच्याकडे सगळे डावपेच आहे, जिद्द आहे, काम करायची धमक आहे, करू शकतात. सूर्यवंशी तर मालक आहेत काही त्याला काय विचार नाही. सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर आणि किरू सावकार सारखी अनुभवी नेतृत्व, आम्ही नवीन आहोत ते जुने आहे सांगितलं. आणि त्यांना अनेक वर्ष मी पाहतोय कधीही तडजोड केलेली नाही. भाजपाच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये कधी तडजोड त्यांनी आयुष्यभर कधी केली नाही. आणि म्हणूनच त्यांना मी मानतो की या भागातला खऱ्या अर्थाने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून केरवा सावकारांच्या बाबतीमध्ये आदर आमच्या सर्व मनामध्ये आहे. आणि ही चिकाटी अनेक प्रसंग चढउतार पाहिले असतील, लोक आले आणि गेले, पण केरवा सावकार आहे तिथेच आहे, हटलेले नाहीत, विचार कधी सोडलेला नाही. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना मला एवढीच विनंती करायची आहे, काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे. सातत्याने तेच आश्वासन, त्याच गोष्टी, तीच उद्घाटन झाली असतील ती पुन्हा उद्घाटन, नवीन बोर्ड लावण्याचा कार्यक्रम, हे जे काही मला दिसलं थोडंफार पाहिलं, तुम्हाला वाटत नाही काही किती दिवस चालवायचं, आपल्याला काही फरक करायचा आहे की नाही आपल्याला. म्हणजे इतकं वर्ष तुम्हाला याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, या निवडणुकीत याला वापरा, त्या निवडणुकीत त्याला वापरा, हा जो कार्यक्रम सातत्याने या भागात चालत राहतो, याला कुठेतरी थोडीच उत्तर दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? वाटतंय की नाही? मग तुम्हाला वाटतंय मनापासून, मग चिकाटीने जिद्दीने कामाला लागा.
आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो, इथली जी शासकीय यंत्रणा वेठीस धरून जो उद्योग चालतो तो आम्ही होऊ देणार नाही, ते पण विचार. आता मी आज बोलतो, रात्री व्हिडिओ पाहतील, एक जास्त पाहतील आणि सगळे पुन्हा सुरू होईल. माहितीये उद्या उत्तर आहेच, येऊ द्या. उत्तराला उत्तर देण्याकरता आमचे पवार समर्थ आहे. पवार त्रास झाला आपल्याला. एकनाथराव जिद्दीने लढणारा एक कार्यकर्ता आहे, थोडक्यात राहिलं थोडक्यात. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, इथे प्रत्येक जो उमेदवार आम्ही देऊ तो लोकांना हवा असलेला उमेदवार दिला जाईल, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. कोण जवळचा, कोण लांबचा, कोण नवीन, कोण जुना, हा विषयच नाही. जनतेला जो कोणी चालतो, जनतेच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार नक्की दिला जाईल. तुमचं समर्थन पक्क ठेवा. कंधार विभाग असा असते, सुरुवात चांगली असते, शेवटच्या 2 दिवसात काय भानगड करतो असतो काय. आता शेवटच्या 2 दिवसात कुठली भानगड करू देऊ नका. तुम्ही करत नाही, कारण दुसऱ्या गावात असतात कोणते. त्यामुळे शेवटपर्यंत मतदान होईपर्यंत कुठलाही बदल होणार नाही. आपली भूमिका जी स्वीकारलेली आहे, ज्या भूमिकेला आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे. मित्र, या स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाची रोजची कामं तुम्हाला तिथेच पडतात ना. गावामध्ये प्यायला पाणीची गरज आहे, संधीची गरज आहे, दिवाबत्तीची गरज आहे, गावामध्ये कराचा प्रश्न आहे, गावामध्ये विकासाचे पुढचे विषय आहेत. ही सगळी कामं आपण काही कोणा व्यक्ती विरोधात असा विषय नाही आहे, परंतु काहीतरी पुढे पाच सकारात्मक काहीतरी घडलं पाहिजे. मी इथे कोणाला शिव्या देऊन मतं मागण्याच्या भूमिकेचा अजिबात नाहीये, मुद्दाम सांगितलं पाहिजे. माझी भूमिका शिव्या देऊन मतं घ्यायचा कार्यक्रम समोर चालतो त्या मताचा मी अजिबात नाहीये. मी सकारात्मक काम करणारा माणूस आहे, पॉझिटिव्ह काम करणारा. आणि माझं अपील आहे, इथे असतील ओबीसी असतील, मराठा असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, 18 पगड जाती ज्या काही लोह्यामध्ये आहेत, कंधारमध्ये आहेत, जिल्हा परिषद मध्ये आहेत, पंचायत समितीमध्ये आहेत, त्या सगळ्यांना मी अपील करणार आहे, पुढची 5 वर्ष तुम्हाला खूप विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर मग संस्था भलत्या सत्तेच्या हातात गेल्यानंतर काय चालतं तुम्हाला अधिक माहिती माझ्यापेक्षा काय चालतं. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा. राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, आपली महायुती या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि म्हणून माझी भूमिका एवढीच राहणार आहे, काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून दोहा कंधार मधली ही भाजपची टीम जी आहे ती यशस्वीपणे काम करेल, ही गॅरंटी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मधून या ठिकाणी घेतो. चांगलं काम करतील, पॉझिटिव्ह काम करतील. शिवाय देणाऱ्या माणसाला नकारात्मक मतं आपण देऊ नका. चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या. बघा तुम्ही चांगलं काम करतो, मला विश्वास आहे. फक्त शिवाय द्यायची आणि मतं घ्यायची हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहे या ठिकाणी. काय करायचं, काय फायदा, काय कोणाचा फायदा मला सांगा, कोणाचा फायदा. अशा पद्धतीने राजकारण करून उपयोग या गोष्टीचा काही होणार नाही. आपल्याला नवीन माणसं, नवीन विचाराची माणसं, काम करणारी माणसं, कमिटेड माणसं, माणसाला माणसं जोडणारी माणसं, गटतट न ठेवता आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने विचार आपण करूया अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये चढ उतार घेत होत राहा. राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसतात, परंतु चांगलं झालं उड्या मारायच्या आणि काही नुकसान झालं की शिवाय द्यायच्या. हा जो कार्यक्रम चालतोय, मला वाटतं लोक सुद्धा कंटाळ, लोकांचं मत वेगळं आहे. मी पाहतो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या माणसाची व्हॅल्यू आहे, किंमत आहे, लोक त्याला समजतात, मानतात. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की नांदेड जिल्ह्यातली जी काही आपली परंपरा आहे, जी पुण्याई आहे, शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही म्हणून मी सांगतो. म्हणजे किरू सावकार उदाहरण मला माझं मन धरून आलं. किरू सावकार म्हणाले की भाजपमध्ये जरी असलो तरी शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्याबद्दल कुठली कटुता मनात न ठेवता माझं काम त्यावेळेसही केलेलं आहे, हे आज परिणामात आहे. ऐकून मला खूप बरं वाटलं, हे ऐकून मला खूप बरं वाटलं.
शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्य संपलेली नाही. शंकरराव चव्हाण साहेब असताना सुद्धा त्याला भरपूर त्रास झाला. पण काही विरोधक असं म्हणतात शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागता, बापाचं हे करतात तुम्ही उपयोग करून घेतात मतं मागता. अरे बाप सुद्धा त्या उंचीचा होता ना म्हणून लोक आज मानतात. आणि त्या उंचीचा बाप लाभणं हे सुद्धा नशीब पाहिजे. मित्रांनो, आज ही पुण्याई म्हणजे गोपीनाथ मुंडे सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेत होते. मला आज सांगतो, मी गोपीनाथ मुंडे शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या काही दिवसापूर्वी मला दिल्लीला भेटलो. त्यांची माझी भेट तर एक गोपीनाथ मुंडे मला म्हणाले की म्हणजे अशोकराव एमर्जन्सी मध्ये मी जेलमध्ये होतो, लॉकअप मध्ये, आणि माझी परीक्षा होती, काय लॉची कसली ती परीक्षा होती. तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांनी मला जेलमधून रजा दिली आणि मला परीक्षा देण्याकरता संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. तो दिवस मला आजही आठवतो की मला गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिल्लीमध्ये बसत असताना त्यांनी सांगितलं. म्हणजे विरोधी पक्षातील माणसं सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांना मानणार होती. एवढी उंचीची माणसं गोपीनाथ मुंडे सारखी सुद्धा. अटल बिहारी वाजपेयीचं भाषण तर आज रेकॉर्डवर युट्यूब उघडा तुम्ही. शंकरराव चव्हाण साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे विज्ञान भवन मध्ये आले होते आणि विज्ञान भवनाच्या भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव उल्लेख करून सगळा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो अटल बिहारी वाजपेयींसारख्या व्यक्तीच्या तोंडातून तो त्यावेळी त्यांनी विशद केला होता. तेव्हा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण जे राजकारण एवढ्या खालच्या गरज काय मला सांगायला गरज काय? तुम्हाला तुम्ही स्वतःच्या बोला, तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर बोला, स्वतःबद्दल काहीतरी बोला, काय करणं याच्यावर काहीतरी बोला. आम्हाला शिवाय द्या मग तुम्हाला द्या असं गरीब फार काय झालं. म्हणून मला फक्त त्याची स्ट्रॅटेजी एवढीच आहे की सर्व विरोधक जमा करायचे आणि सर्व विरोधकांना एकत्र आणून पण म्हणायचं मी किती मोठा. मित्रांनो, थोडासा आहे राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही कटू मी कधी कटुतेच्या मुद्द्यावर कधीच कोणाला साथ देणार नाही. विरोधकांना सुद्धा शिवाय देऊन मध्ये मी घेणार नाही. आणि भूमिका फारच काही बोलत उत्तर द्यावं लागतं, द्यावं लागतं. पण मी काही त्या मताचा मी नाही आहे की काहीतरी रोज काहीतरी शिवाय कोणाला द्या आणि मतदान घ्या. वाकडं तिकडे बोलत टाळ्या म्हणतात लोक. मित्र, सामान्य माणसाला आवडतं काय? सामान्य माणसाला काहीतरी अपेक्षा काय आहे की तुम्ही आमच्या विकासात्मक कामाबद्दल बोला, तुम्ही मागे काय केलं ह्याच्यावर बोला, आगामी काळात काय करायचं ह्याच्यावर बोला. तुम्ही रोज जर खेळ खंडोबा आणि अभिमानाने सांगतात विचार पक्ष फिरून आलो, मला बरं वाटतं विचार पक्ष फिरून आला. काय त्यांनी उत्तर द्यावं, काय बोलावं, काय तारतम्य काही शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि नको त्या गोष्टीवर लोकांचं मनभेद करायचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. वाटेल त्या गोष्टीवर मनभेद करायचा. समाज, जात, पक्ष सगळ्या गटतट, गावातील भांडणं हा कार्यक्रम घेऊन आखणी करण्याचा प्रयोग होतो. याला कुठेतरी लगाम देण्याचं काम लोहा कंदामध्ये झालं पाहिजे की माझी अपेक्षा तुम्ही सर्वात म्हणून येतो. मला ही निवडणूक केवळ नगरपालिका कामीच करायची आहे, जिल्हा परिषद कामीच करायची आहे, पंचायत समिती कामी एवढा विषय मर्यादित नाही आहे. हा विचाराचा विजय झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा विजय करण्याची ही वेळ मिळतो. मला मुद्दाम सांगायचंय की निवडणूक त्याच्याकरता निवडणूक आहे. आणि म्हणून मला मुद्दाम त्या ठिकाणी आठवण करून द्यायचे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही निर्णय घेत असताना कुठल्या व्यक्तिमत्वाच्या मागे आहात काहीतरी सिद्ध करा. म्हणजे निवडणुका येतील, काही शेवटची निवडणूक नाही, निवडणुका येतील जातील. अनेक वेळा मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहे. यावेळेस काहीतरी वेगळा विचार करून दाखवा. ज्यावेळेस मतदान कोणाला करायचं याचा विचार करा. शेवट तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य, या गावाचा आगामी काळात होणारा विकास, या गावाचा एकत्रित पुढील 5 वर्षाची जी प्रक्रिया आहे ती सगळी जी कामं करायची असतील तर कुठेतरी योग्य माणसाच्या मागे उभं राहून काहीतरी चांगलं घडवण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे. ही माझी आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, काल आपण पाहिलं जीएसटीच्या बाबतीमध्ये एक निर्णय झाला. एक उदाहरण म्हणून सांगतो की जीएसटीच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय हा सामान्य माणसाचे 10% रक्कम वाचवण्याचा निर्णय झाला. जीएसटीला 4 स्लॅब होते, 5%, 18%, 28%, 40%. आज जीएसटी मध्ये 2 स्लॅब शिल्लक ठेवलेले आहेत
आणि गरिबाला 5 आणि 18% मध्ये जीवनावश्यक वस्तू असो, दूध असो, दही असो, अन्नधान्य असो, कपडे असो, औषधं असो, या सगळ्याची जीएसटी कमी झाली. सामान्य माणसाची दिवाळी, मला अनेक लोकांनी सांगितलं या वेळेची दिवाळी पहिल्यापेक्षा झाली, कारण आमच्या हातामध्ये पैसा राहिला, महागाई काही प्रमाणात कमी झाली आणि आज आम्हाला सामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारची खरेदी करण्याकरता पैसा आमच्या हातात शिल्लक राहिला. फार मोठा निर्णय हा. 42,000 कोटी रुपयाची तूट सुरुवातीला येणारच मान्य होतं आम्हाला, परंतु टर्नओव्हर वाढला, विक्री वाढल्यानंतर ती जीएसटी रक्कम आपोआप वसूल होईल अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवल्या गेली आणि जीएसटीचा फायदा हा सामान्य माणसाप्रमाणे निश्चित झालेला आहे, हे काय म्हणायला चुकीचं नाही. त्यामुळे परवा मुख्यमंत्र्यांनी 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. काय छोटी रक्कम आहे का? 32,000 कोटी अडचणीच्या काळामध्ये लोकांपर्यंत उपलब्ध करून देणे. पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, एवढे पैसे उपलब्ध करून देणे ही लहान गोष्ट नाहीये. अडचणीच्या काळामध्ये 32,000 कोटी काहीतरी मॅनेज करून पैसे वाचवले, ते पैसे तुम्हाला दिले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हे चांगले निर्णय होत आहेत, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हे मतदान देवा भाऊने घेतलेले निर्णय, मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय, याकरता मतदान झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. शिवा देणारा मतदान नाहीये, कामाला मतदान झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आपल्या सर्वांना. आणि म्हणून माझी अपेक्षा मित्र एवढीच आहे की दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीच्या भानगडीत आज प्रत्येक प्राथमिक चर्चा कसे भेटायला आलो आहे, कार्यकर्त्यांना मनोगत ऐकण्याकरता आलेलो आहे, इथल्या नेतृत्वाला ताकद देण्याकरता आलेलो आहे. जुन्या जाणत्या जी मंडळी आमची या ठिकाणची आहे त्यांना आश्वस्त करण्याकरता आलेलो आहे की ज्या प्रामाणिकपणे मी अगोदर काम केलं होतं त्याच्यापेक्षा अधिक प्रामाणिकपणे केलंच ना मी काम. ज्या ठिकाणी मी राहिलो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलंय. पिवाई साहेब, आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपा सर्वात महत्वाचा आणि मोठा पक्ष राहणार आहे, त्याकडे लक्षात ठेवा. बिलकुल राहणार. तुम्ही लोकांचं आयुष्य तुम्ही वेचले असे अपेक्षा करण्याची मला जाणीव आहे, अभिमान आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, माझा मत, माझी ताकद जी काही जिल्ह्यामध्ये जी प्रेम करणारे असंख्य लोक या लोहा कंदामध्ये आहेत. आजही मला अभिमान या गोष्टीचा आहे की लोक आजही माझ्यावर प्रेम करतात. लोक कुठे जरी असली तर साहेब तुमच्या नेतृत्व आमचा विश्वास. उगाच काही लोक ऐकायला कोण येत नाही. त्यामुळे आभारी आहे की तुम्ही आपण या ठिकाणी आलेला साथ देण्याकरता तयार आहात याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, या जिल्ह्यामध्ये भाजप ताकदीने विधानसभेला 5 जागा आपण त्या जिल्ह्यामध्ये निवडून आल्या आणि महायुतीच्या 9 जागा लोकांनी निवडून दिल्या. लहान गोष्ट नाही आहे. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा काहीतरी विचार करून भाजपला ताकद द्या. बाकी ठीक आहे, आम्ही लक्ष घालू. ज्या काही तुमचे स्वप्न पूर्तती करण्यात काय त्या गोष्टी करायची गरज आहे त्या पूर्ण साथ आम्ही आपल्याला नक्की देऊ. एवढी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की कृपया आपण मध्ये यायचे. आदरणीय भारतीय जनता पार्टीचा विनंती करतो कृपया कुणी या ठिकाणी गर्दी करायची नाही. ऑफिस मध्ये आपण होत आहे साहेबांचे शुभ हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झालं आहे. पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह, बातमी जी प्रभाव पाडेल.